15 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचा बाप मुलीला दिवाळीला जर न्यायला आला तर नवरदेवाकडची माणसं त्याला चहा देत नव्हती, पाणी पेत नव्हतं. तो मुलीला भेटायचा तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारानं 2 रुपयाची नोट ओली व्हायची आणि मुलीला द्यायचा. आज आम्ही कोटी रुपयाचे बंगले बांधलेत आणि आमच्या बापाचा चहा तुम्ही बंद केलाय तरी आम्ही तक्रार करीना. याच्यातले जेवढे श्रीमंत माणसं बसलेत कीर्तनाला, एकालाही घरी चहा नाही सकाळी. लाबाड बोलायचं नाही, हे चहा घरी पित नाही, लय दरिद्री. श्रीमंत माणसं लय हलकट, हे फक्त कडक कपड्यानं झाकून जातात, नाही तर लय भांगार. हे फक्त मोठ्याच हे बनवून झाकून जातं, नाही ते घरी चहा नाही पिती. हे सकाळीच हाटेल पुढं, आणि चहा काय मोठ्याचा पितात काही, गरीबाचा, सुताराचा, गावंड्याचा. जे इटाराचा जात्यात त्यांचा चहा पिते. अशी दरिद्री बसतात त्या खुर्चीवर, आणि मग ते सुतार गावंडी फुगीर राहते. ते 300 रुपये रोजाचे माणसं. दादा चहा घ्या, द्या. दादा नाव काय त्याचं, दादा चहा घ्या ना, द्या ना. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो, थोरल्या मुलानं आपल्या JCB घेतला का, आला तुला खड्डा घ्यायला घेतला का, काला घेतला तुला JCB, दरिद्र्या तुला चहाला पैसे नाही. अरे ते बिचारा इटाराच आहे जाते तरी 10 लोकांना चहा पाहिजे. ते ही श्रीमंत माणसं लय भंगार मारा. हे फक्त अति पैशावाले असल्यामुळं आपण त्यांना काही म्हणत नाही ना, तर त्यांना भेजे बिजे काय हे अडपटच येते. फक्त लक्ष्मी त्यांच्या घरात असल्यामुळं आपण म्हणतो हे वांग काय आहे त्यांच्याकडे. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, ही आमची शेतकऱ्याची बाई आहे, 3 मुळ्या ऊसाच्या तुडी ती बादलीभर धुणं धुती आणि 10 लिटर म्हशीचं दूध काढी ती. सर्दी होई ना तिला, सर्दी थंडी तापत बाजूलाच. सर्दी झाली तर ती लगेच कोरा चहा पितीन, मोकळी झाली. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला, जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन तोही उलथानं काय करते त्याला. पटलं. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, आणणारे चहा वजन नाही आहे. गरीबाच्या घरात वजन नाही आहे. आजारी तुम्ही मग बोलायला काय, वजन नाही आहे. अजूनही गरीबाच्या घरात जाऊन पहा, चहा आणणारे. हे श्रीमंत हलकटांचं तसं नाही. खिडकी जवळ जात, अरे सांग ना 2-4, काय मुळ्यात दुखत होतं सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज जोडून. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या दरिद्र्यांच्या घरात कपाट डोका लागत. चहा आहे का. अजून 1 वर्षानं या श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा फक्त त्याच्यात. आणि मग ही श्रीमंत माणसं गमेंटीत जगात आहे, मरती नाही, नुसते पडेल खाटाव, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू. मरती नाही आणि मेले तर यांना कावळा शिवत नाही. भाषण करणारे कठाळे कावळाची. एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला,
भात वाळला 10:30 वाजले. भाषण करणारे कटाळले कवर खोटं बोलतील. कारण नदीवरच्या दाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. अहो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येडं सोडून मेला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता. वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला बुद्वी दुःखाची केवळ वाहिला उद्रेक दुःखाची केवळ वाहिला उद्रेक दुःखाची केवळ भोगणे ते भाळा सचिदात भोगणे ते भाळा सचिदात ठेविले आनंद तैसे एक महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी मेला कावळाच येईन. भाषण करणारे कटाळे कवर खोटं बोलतील. प्रवचनकार आहे कटाळा कवर सांगन काय. मग एक जण म्हणला इकडे हे नोकरीला कुठं होतं म्हणला. तुम्हाला महाराष्ट्र शासनात होता. कावळा शिवणार नाही म्हणला. 100ची नोट ठेवी म्हणला भात हो. ठेवली ना 100ची नोट. 50-50 कावळे गोळा झाले. पण कावळ्याने फक्त नोटच नेली. 7 तासात राहिला. आता काय माहिती. मग दादा कोंडकेने फुकाट पहिली 100ची नोट काढली का. तेव्हापासूनच काढली. एक ही माणसं मरत नाहीत. मला गोष्ट नाही सांगायची. सरकारनं आणि आईबापाने मुली किती मोठ्या नेऊन ठेवल्या त्याचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण ढोरेबाई. त्यांच्या वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात 2रा बांगला होतो. ज्यांनी ठेवला असतील त्यांना अनुभव घ्या. जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि जर लग्नाला ठेवलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता ह्या अभिष्ट चिंतनाला माझं कीर्तन ठेवलं म्हणल्यावर हा वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे आजचा हा ढोरे हा ढोरे मॅडमचा नाहीये. हा ढोरे मॅडमचा नाहीये. हा जो वाढदिवस आहे हा स्त्री किती मोठी असते हे सगळ्यांना दाखवून देणारा उत्सव आहे. हा एकटा एका मॅडमचा आपल्यातली एक मॅडम आहे आणि ह्या वाढदिवसाला एक ध्यानात ठेवतो महिला मंडळ. आपल्यातली एक स्त्री किती मोठी होऊ शकते हे त्याचं उदाहरण आहे. देव कोण नाही देत नाही काही. कोणी उठणं हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 नाही. बाकी मरू द्या. तसे कपडे घालाल तुम्ही. तसे कपडे घालाल तुम्ही. दाढी राखाल तशी. पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं. नाही नाही नाही. उगाच कोणी उठायचं आणि काहीचं काही बरळायचं त्याला काय किंमत आहे. सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं त्याला काय किंमत. तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद. खुर्चीवर उठायचं सुरू का. अरे ती ताकदच आतून होती महाराज. आपाप शब्द बाहेर पडायचे. आपाप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का त्या वक्तृत्वात ताकद होती. वा ते काय असं कोणी उठायचं. ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोरांना. इंग्रजांनी देशावर अन्याय केला. तुझ्या इतका नाही केला बघ त्यांनी केला. हे काय भाषण आहेत. हो पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट. स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा. महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकप होती. 3 दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री R.R. पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणारं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणारं
पवार साहेबानंतर कोणाला जमलं. नाद खुळा, नाद खुळा. काय तुम्हाला एक वाक्य सांगा महाराज, जे आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगून देतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात. काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ही जी माणसं होती, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, ही जी माणसं आहेत ना महाराज, ही आपल्या अभ्यासाच्या 10 वर्ष पुढे आहेत. आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मिडियम येतं, आणि आपल्या डोक्यात एअर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते. आपण म्हणतो एअर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे. आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे. इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही. आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, ही ताकद 18 वर्षाच्या पोराला लाजिते हो. 18 तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 तुम्ही बुद्धिमान, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या माणसाकडं वय 80 वर्ष आहे पण चैतन्य 28 आहे महाराज. कोण प्रवास करतोय? काय बोलायच्या गोष्टी सोप्या आहे का? इथं 2 दिवस आळंदीला आला तर 3 दिवस उठला नाही. तकलीफ झाली, तकलीफ झाली, तकलीफ झाली. तुम्ही बारीक अभ्यास करा, तुम्ही मी. महाराज कष्ट आहे, आणि एसबीएनला फिरणं फिरणं याच्यामध्ये कष्ट आहे, पण त्या माणसांच्या चेहऱ्यावर कधी माईकवर उभे राहिलो कष्ट जाणवत नाही हो. आपल्या सगळ्या तरुण पोरांनी तो पक्षभिक्षा मरू दे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपलं काय राजकारण, आपला पिंड नाही. तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो, बावळाट पण आहे. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आपलं असं आहे, सगळ्यांना समान. ते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना, भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ते तुमचं तुम्ही झक मारा तिकडे. आपण फक्त व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे, त्याच्या पक्षाला नाही. पक्षाला काय घेणं आपल्याला? आपल्याला काय करतं? बरं कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का? तुम्ही किती पक्ष काढले, लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बिडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, तर शरीर सुंदर मिळालेल्या माणसाने का मारावा? गारगारी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, बटारी का ना, रद्दी का ना, शेळ्या पाळा ना, म्हशी भाजरा ना, 150 रुपये म्हैशी. फक्त 9 वेळा वस्तारा फिरवायचा आहे. इकून 4 वेळा आणि इकून 4 वेळा शिपिओ एकदा संपला विषय. मरायचं काय काम आहे? गारीगारी का ना, एवढे लोकांची कामं करून जगातात. मग आपल्याला काय रोग झाला? काही लोक म्हणले बाबा त्याच्यावर कर्ज होतं. ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय होईन? तुला कोण धराय आलं? बरं किती तो कर्जाला आत्महत्याचा मोरडी किती पैसे मिळणार तुला? तुम्ही आले हो 1 लाख. मंजूर करणाऱ्याने घेतले 20. किती राहिले? 80. बँक कमिशन गेलं 10. मित्रांना पार्टी गेली 20ची. साहेबाने घेतले 10. कर्ज होतं 30. उरले 10. दाव्याचा खर्च 30. परत कर्ज 20. मरायचं काय काम? बस एक वाक्य सांगा, बुटाची पॉलिश करून जगा, बुट साठून जगू नका. आणि मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं बंद झालं. 8 रोग आहेत बरं का. मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटेच बसत आहेत माणसं, एकटे. येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत. मग तुरीला शंका का म्हणून येणं यांना? एकटे. तिसरी गोष्ट मान्य आहे का नाही? या दोन्ही अटी मान्य आहे का नाही? तिसरी, मोबाईलमुळे माणसं
चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळे मेंदू हँग झाले. 5 मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही माणसं मोबाईलमुळे. मोबाईल वापरणारे अवलादी झोपती नाही. त्यांना झोपताना जर मोबाईल नसला ते गोदडीच्या दोऱ्या उपशितात. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली, टरा. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला काय झालं. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि माहिती म्हणून सांगतो, मोबाईल वापरणाऱ्या पोरांना कंटिन्यू मोबाईलच्या संपर्कात राहिल्यानं बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलेत. पोरं गडी राहिले नाहीत. सतत कानात वायरी घालून घालून रेंज गेली त्यांची. लग्न करताना नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा जा. मग बऱ्याच वेळा सांगतो 5 वर्ष लग्न झाले अजून त्याच्या का नाहीच काही तर होईल का. आणि हा प्रॉब्लेम बऱ्याच पोरांना आलाय का नाही. हा सावध व्हा. आणि मग मनाजी नावाचा जो पाटील आहे इथं होतो आपण. त्या मनाजी नावाच्या पाटलाला आपल्याला ताब्यात घ्यायचंय. इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. आणि त्या मनाजी पाटलाला उपदेश करायचा. ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. आणि आईबापाचं पुण्यस्मरण करायलाच पाहिजे. आईबापांवर भाषणं करू नका, आईबापांवर व्याख्यानं करू नका, आईबापांवर कादंबऱ्या काढू नका. आईबापा शिकायला, भाकरी घालायला शिका. पुस्तकं लिहून काय करता आईबापा? पुस्तकं लिहून छापा. काय करायचं काय? आईबापावर व्याख्यानं लिहू नका. मग आता तुम्हाला मरायचं कसं? तुम्हाला मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडतो, मग दुसऱ्या काड्यावर घालतो. आता फक्त बोलत राहायचं. पण महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला, माणसानं मराव किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. आता याची मीटिंग घ्यायची. मी उभा आहे ना तुमच्या पुढे, पटकन हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही नाही म्हणले तरी उत्तर आहे आपल्याकडे, हा म्हणले तरी उत्तर आहे. मरावं किंवा नाही? मराव. बरं, तुम्ही नाही म्हणलं तरी मरणारच आहे, आणि हा म्हणलं तरी मिटला विषय. हा, आता पुरुष मंडळी, जर मरायचं सगळ्यांना आहेच तर मग जन्माला यायचंच का? उत्तर सावध राहा बरं का. आता प्रत्येक माणसाला तर मरण आहेच. आपल्या कीर्तनाची सुरुवातच आहे, तुमचं मरण केव्हा येणार हे देव ठरवणार. आता ऐका, मरण जर सगळ्यांना येणारच आहे तर जन्माला यायचं कशाला? उत्तर, मागच्या जन्माचे भोग भोगून संपवायला. भोग संपले की जायचं. मग आता आपण आलोय कशाला? बस फिट बसलं कीर्तन भोगायला. मग आता आपण जे करतोय, म्हणजे आता जे भोगतोय, हे आत्ताच आहे का? आत्ताच आहे का? नाही, हे कधीच आहे. मागचे पुरावा काकडा. माता माऊली पाचारीचा शब्द नाही दिला मागुता, बाहेरा झालो नरदे येता. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. माता माऊली पाचारीचा शब्द नाही दिला मागुता, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. ज्ञानेश्वरी 9 स्वर्गाधिपती झाला, राहटी भांबवला. गाथा, कर्मे रावण असा गेला, कर्मे दशरथ पुत्रयोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, आणि वियोग घडला सीतादेवी. म्हणजे आता तुम्ही जे भोगतात हे आत्ताचं नाही, हे सगळं मागचं आहे. फक्त भोगायचं संपलं की जायचं. फायनल झालं. कधी जायचं? भोग संपलं. मग जवळ भोग संपत नाही तवर जायचा विषय नाही. फायनल झाला. आता मग एकाने मला प्रश्न विचारला, कसं जायचं? उत्तर, आता जाऊन दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, मरून सुद्धा दाखवतो. कशाला आलो? भोगायला. आणि बरळायचं नाही असं, माझंच देवानं वाईट का केलं, माझ्यात नशीब आहे, मागचं वळवळ भोगायची, गपरायचं. मलाच कस काही खट्याळ सून मिळाली. तू सून होती तेव्हा सासऱ्याचा किती छळ केला तेवढा वजा कर. त्या मानानं तुझी सून बरी आहे, तुला निदान घरात तरी ठेवलं तिनं. मलाच नवरा खट्याळ कस काय मिळाला? अगं बाई, देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं.
हे नाही भोगायचं आणि गपरायचं. आता कधी मरायचं ऐका. माळकरी मंडळी, इनेकरी, चोपदार, विबदार, पीटीवाले, पखोदेवाले, एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरायच्या अटी ऐका, अशी बोगसगिरी चालत नाही. माणसाचा ते पोरं दे रे उस्कून, जागरी. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तर आयन असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावा. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं कोणी उठलं एकादशीला मिळाला आणि सोमवारी मिळाला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला, बरळायचं नाही. माळकरी सुद्धा यडपाटावाने वागू शकतात. माळकरी सुद्धा नीट मरतील असं नाही. मी पोपटावाने बोलतोय. मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगता येतं काय घडल सांगता येत नाही. परत नीट ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. आणि आता दक्षिणायन आहे. आता 21-12 पर्यंत दक्षिणायन आहे. आता 21-12ला उत्तरायण लागणार, तर 21 जून पर्यंत. आता मरण्याला अशुभ वेळ आहे. आणि या 2-4 महिन्यात मरणाचं प्रमाण जास्त राहतं. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तर आयन असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. शरीराचं तापमान समान असावं. माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. मग एकाने मला कीर्तनात उभं राहून विचारलं, असं मरण जर येत असेल तर हे मधीच मरतात यांचं काय? म्हणजे ऍक्सिडेंट होणं, फाशी घेणं, लाईटीला चिटकणं, हे ज्याच्या त्याच्या कर्माची फळं आहेत, ही गाथ्यात नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग खोक्यात बोट घालायची गरज काय? औषध प्यायची काय गरज? फाशी घ्यायची काय गरज? आता हे ऍक्सिडेंट जे हायवेला होतात जोरात, हे मोठ्या गाड्यांपेक्षा प्रमाण कोणाचं जास्त आहे? बारक्या गाड्यांचं, मोटरसायकलचं. आणि मरणाऱ्यांचं प्रमाण म्हाताऱ्यांचं कमी आहे, तरुण पोरांचं का जास्त आहे? त्याला 2 कारण आहेत. गाडीला स्पीड कमी नाही आणि चालवणारा नील नाही. 100च्या खाली गाडी चालवायची नाही, 2-4 जण बोकंडी घ्यायचे, स्पीड मध्ये गाड्या चालवायच्या, स्पीड ब्रेकर पाहायचा नाही, कॉमेंट्स करायच्या, मागच्यानी आरडायचं, पुढच्यानी गुदगुल्या करायच्या, धडकले. याला काय सोमवार आणि एकादश लागते काय? आणि असं मरण जास्त आहे. आणि मग याने पोलीस स्टेशनला सांगायचं, आम्ही हळूहळू होतो बुवा, तेच आमच्या वाली, त्याचाच टर्न हुकला. पोलीस खातं एवढं येड आहे का? त्यांना कळतं का ही माझाटील मंडळी होती, यांचा भरोसा नाही. आणि हे ऍक्सिडेंट मध्ये अशी मरणारच पोरं. ज्या हरामीला घरातून धाक नाही ते मरणारच. त्याचं काही खेत करायचं काही कारण नाही. त्याला फुकटच मिळालंय सगळं. त्याला नाही एअर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची, सगळी झकमारी करून ठेवली तुम्ही आणि म्या. आपण एअर खंदून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलंय, सायपन करून ठेवली. त्या हरामीला 70ची पल्सर दिली फिरायला, 10चा त्याला मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट, वरून 100 रुपये त्याला पेट्रोलला आपण द्यायची, हिनं 100 द्यायची. ही तर लय धार्मिक. हिनं उलट पोराला म्हणायचं, हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते, कवडीचा त्याच्यात बदल झाला नाही, तो जसाच्या तसा. मग आता त्या पोराला 200 मिळाले होते का हरिपाठ करीन का काकडं करीन? मग हेच 90-बिंटे हाणणार, माझातल्यावानी चालणार, उताटेलपणा करणार, म्हाताऱ्यांच्या मापं काढणार, पुरीला पाहिल्यावर बोकडाचा आवाज काढणार, माळकऱ्याला पाहिल्यावर कुत्र्यासारखं बोकणार, हे करणारच ते. आणि मग ते वाढदिवस साजरे करणार. वाढदिवस घरी नाही करते, यांना बाप नाही ना. हिवाड्याला सापडे लावला दी,
मग या हायवेला वाढदिवस करणार, केक ठेवणार मध्ये रस्त्यात डांबरीवर, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 9 टेप येऊन एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, ए दत्त्या, ए भिक्या, ए वामण्या, ए किसन्या, तू जायचं का मी. आणि हे असेच जाणार, यांना कोणी घालवायची गरज. बायका मिळानं 35-35चे झालेत, 15च राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हे तसेच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक मायासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं दूध पुढे ऐकायचं, दळला दिले नाही, दळला दिले दिले का पुढे ऐकत का, नुसते दळला हे दळले नाही दिले. काट्या टाकल्या घराभोवती, काट्या. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. बोंबला झेंडू नका, 1 सेकंड सुद्धा वाया घालू नका. काम नाही झोपा, झोपेन लय टीव्ही पहा, लय टीव्ही पहा, पुस्तक वाचा. बोंबला झेंडाचं काय काम. तुम्ही येते त्याच्या घरात सकाळी तोंड घालायचं काय ना. सहज लागते, सहज नदीवर बस ना, मरण काय चालू गेलं, मोबाईल वाजले खाली. अरे 1 सेकंड पुन्हा बनणार नाही, हे बोकच घालायचे. काही काही माणसं पागल आणि 3 तास मोबाईल पाहतात, आणि वाचितात काय, शिळीगाम नाही बोकडे. आता शिळीगाम नाही, बोकडे ठेवून काय करतात. एक मिनिट जरी सेकंड फेल गेला तर तो पुन्हा भरून निघणार नाही. निघेल कशाला वाया घाल. काही पागल माणसं येडभर येणार, 3ला लग्न 9ला घरून निघलं, उपाशीच घरी आले. 250 रुपये रोजानं सभेला जाणारी माणसं तुम्ही, तुम्हाला काय वांग धर्म करत. 250 रुपये रोजानं सभेला एकच वडा खाला, काही मिळालं नाही. त्या वड्यानं 3 चट्ट्या खराब झाल्या. काय तुम्हाला कोणी माणूस की नाही म्हणत, विषय समजा. तुम्हाला प्रेम नाही म्हणत, म्हणू द्या, पण आयुष्यातली वेळ जपून वापरा. तुमचं काय मत आहे. हे पट्ट गतीने वाक्य तुम्हाला. सेकंड सुद्धा येते त्याच्या घरात तोंड घालायचं नाही. पैसे जपून वापरा. हल्ली इतका खर्च लागणार नाही सध्या, डोके फिरले तुमची. हल्लीला 500 माणसाचं जेवण आहे, लग्नाला 3000, त्याच्यात झक मारली तुम्ही. आता नवीन आहे तर मानला मेहंदी, म्हणजे भेजे खराब झाले ना. मेहंदीला आता 50,000 रुपये खर्च आहे मेहंदी, आणि 10 रुपयाला कोण आहे. काय भिकारी लोक. मेहंदीचं कोण 10 रुपयाला, मेहंदीचा खर्च 50,000. मेहंदी बादलीत खलो, नवरीच बादली करून घाल मारली बरोबर. मेहंदी म्हणजे काय, मांजरीची घाण, कुत्र्याची घाण, मोकळ्याची घाण. हा विनोद नाही, विनोद आहे का. अहो एवढा भयान महाराज, एवढा भयान प्रसंग यावर सगळा. हे लोकांना राग येतो इंद्रिकेचा. मी बोलतो खरं, मी आहे वाल्यापुरी, सगळ्यांच्या शिर्या खातो, पुन्हा एकच फक्त खरं बोलतो. या परिसरातल्या लोकांनी ना मला एवढे संत मंत या भागात राहतात, एवढे मोठे आश्रम आहेत. तुम्ही लग्न वनडे केलं पाहिजे. 9:30ला हळद लावून साखरपुडा, 10:30ला हळद, 11ला लग्न. सिस्टमॅटिक. लग्नाला 200-300 लोक पाहिजे. एवढं का पण बोलून काय करायचं. बरं यांचे आशीर्वाद का लागू पडत. सापडतो तुला आशीर्वाद द्यायला हरकत नाही. लग्न 9वीला असताना जमेल, आशीर्वाद तरी. हे पण झालं पाहिजे. काय म्हणते, पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. किती वाक्य झाले. 3. 4थं वाक्य ऐका, कुणालाच थांबू नका, काळाला लावा. तुम्हाला सगळे जण सोडतील, पण काळ सोडणार नाही. पाप करताना जरा विचार करा. पापी सर्व्हिस बिरिसवाले जरा पगारावर भागवा. इथे पागल झाला, याचे 20 खा, त्याचे 30 खा, मरत. पापाने कमवलेली संपत्ती
किती आहे याचा विचार करू नका, तिचा शेवट किती वाईट आहे याचा विचार करा. बापानं कमवलेल्या पैशाचा शेवट इतका वाईट आहे याचा विचार करा. श्रीमंत हो द्या, यांनी एका दिवसात 10 धाबे टाकू द्या, 15 JCB घेऊ द्या, पण मरायच्या टायमाला यांचा काळ कसा आहे याचा विचार करा. तुम्ही काळाचा विचार करा. कारण तुम्ही माणूस नाही घेता. हे बघा बरं, ये जाऊन पटकन लोकांना वाईट वाटतं का बोलतो माणूस डायरेक्ट, महाराज डायरेक्ट बोलतो, पण आता त्याला पर्याय. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. 40% पोरं मोबाईल खेळमध्ये रमी खेळून भिकारी झाले. मी नाव सगळं आणि आता हे 2 महिन्याचा एक नवीन आयटम इतका भिकाला आहे, 1 रुपयाला 36 रुपये. गाडे ऐकल्या तिथं बघायला नाही, लबाड बोल नको. भिकारी झाले ते कानाला घाबरा. तुम्ही पहा, महाराष्ट्र येईना वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याची शिव्या देखील सासऱ्याला शिव्या द्यायची नाही आहे. मारानं कामून, उलथानं कामून, मला पुढे घालतो का काय, माझ्यासाठी जगला का काय, अजून पोरावानी उडी आणतोय म्हणून मात्र नाही म्हणतो थोडी बिघडती बरं का, पण खेप होती तोही खुशी. तुम्ही वृद्धाश्रम चेक करा, अख्खे सर्व्हिसवालेच वृद्धाश्रमाचे टेन्शन घेऊन. आणि आपण भेटायला गेलो ना, ती ओळख करून देतात आपल्याला, मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाभ नाही का एवढा विस्तार झाला, मी आधी आणता होतो. आता कधी सोमवार नाही, कधी एखादच नाही, कवाय पा डोळे लाल, सासरवाडी सोडून दैवत नाही, महागातल्यावानी वागायचं. एक पोरे इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आधीच. पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली, ती टेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा. मग तो दिंडीत आमच्या मोठा गेला, आला तर आला, आमच्या 2 दिंड्या करून दिल्या. काय कुणाला सुनीत नाही देवाच्या, आणि माणसं नेमका विचार घेत नाही. किती वर्ष झाली? 5. तुम्ही गरीब आहात तो तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगले वागले, आता हे महाराज मठावर बसले, हे महाराज हे महाराज, हे गरीब होते ना, यांना दुश्मन नव्हते. तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत? तुम्ही पिऊन पडा, शत्रू नाही. रातभर उताना पडका करी, शत्रू नाही. तुम्ही माळ घाला, शत्रू. अख्खी जमीन विका, शत्रू नाही. गुंठा घ्या, शत्रू. नोकरी करू नका, बोंबला धिंडा, शत्रू नाही. नोकरीला लागा, फक्त मामाच्या पुरीला नाही म्हणा, मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन, पण त्याला देणार नाही. तो म्हणतो 3 पोरांची आई करीन. पण ती करणार नाही, भले तिने सांभाळायची पाळी आली तरी. आणि गरिबी हा शब्द परत म्हणायचा नाही. महाराज आता हे पोरांना माहित नाही, इथं लहानाला पोरांना माहित नाही, स्टेजवरच्या माहित नाही, हे महाराज सांगतील. इथं आपल्या वडिलांसारखी म्हातारी माणसं एवढं सांगतील, आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी अनुभवली.
आता गरिबीच नाहीये. तुमचं काय म्हणत? आता गरिबी ही लबाडी आहे. कोण गरिबी? काय ती गरीब? कोण गरीब आहे तुमच्यापैकी बसलेल्यापैकी? तर बोलतो मी तुला एका मिनिटात श्रीमंत करतो. कोण गरीब? गरिबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गावठी भाषेत जाऊ ना, गरिबा इतका खिलाफ पडला नाही. कोण गरीब? कोण गरीब? कोण गरीब? 760 रुपये मोकळ्याचं मटण गरीब एका गपक्यात घेते. हे आम्हाला खायला मिळालं. आणि हा विनोद नाही मला. हे तुम्ही मी गरिबी पाहिली का अनुभव? आपण गरिबी अनुभवली. आमच्या जुन्या म्हाताऱ्या सांगतील बिचाऱ्या आपल्या आईसारख्या आहेत, मावशीसारख्या आहेत. महिला म्हणजे गरिबी आज नाहीये. गरिबी आज या सणाला भात होता तर त्या सणाला भात होता आपल्याला लहानपणी. कधी भात